असेल लगेचच मॅच ऑन करा. पंचा पण लगेच फॉलोअप घ्या. तर निश्चितच आपण पाहतोय भिवडी आणि आखाडे. भिवडी टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारले. क्षेत्ररक्षण 12वा खेळाडू आहे पक्का, लिंबू टिंबू नाहीये. चला मॅच लावेल सुरुवात. दोन्ही टीमचा 12th मॅन येऊ द्या, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आखाडेचे आलेत, भिवडीचे आलेत. गोलंदाजी करतायत गोलंदाज हर्षल खराडे. हर्षल खराडे आलेले आहेत गोलंदाजीसाठी. भिवडी संघाकडून आखाडेकडून सलामीची जोडी आकाश आणि राहुल आपण पाहतोय. पहिला चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आपण पाहतोय भिवडी आणि त्या जोडीला आपण पाहतोय आखाडे. आकाश आणि राहुल सलामी जोडी. पहिला चेंडू डॉट हर्षल खराडे. अंडर-22 पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा मालिकावीरचा मानकरी हर्षल खराडे गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहिलं तर सेकंड बॉल आपण पाहिला. चेंडूला उंची आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहिलं एक सिंगल आली. धाबा झाले ते 10 फलकावरती. तर 2 धाबा स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 10 फलकावरती. हर्षल खराडे आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चेंडूला उंची नक्कीच होती, परंतु क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल आली, सिंगलला धावा झाल्या. ते मात्र 3 धाबा भालेकर आणि आपण पाहतोय पिवळी याच्यामध्ये पिंपळी संघ जिंकलाय. भिवडी आणि आखाडे यांच्या दरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये लढत आपण पाहतोय. चांगली लढत पाहायला मिळेल का हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. आखाडे टीम प्रथम बॅटिंग करते. 2 धाबा झालेत आतापर्यंत. खट करण्याचा प्रयत्न, एक्सिलेंट गुड डिलिव्हरी. डॉट चेंडू पाहायला मिळतोय हर्षलच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. 0.5 चेंडू धाबा झाले त्या मात्र 2. विकेटचं पतन नाहीये. 3 धाबा धावफलकावरती. अगदी 12वा खेळाडू बघा, अगदी लक्ष भिवडी. ओहो, इथे मात्र आपण पाहतोय चेंडूला उंची, बाउन्स चेंडू आपण पाहतोय. अगदी आपण पाहतोय डॉट चेंडू. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टीम मीटिंग करू नका, गोलंदाजाला 5 रन करा. आपण एका एंडनं खेळतोय. 15 मॅचेस आहेत. विकेट गेली टाळ्या वाजून सेलिब्रेशन करा. विकेट गेली बॅटरनं लगेच या. सूचना फॉलोअप घ्यायचा आहे, सूचनेकडे लक्ष द्या. दिव्या चला भोजन करतायत काय डीजेवाले? ठीक आहे. 3 धाबा धावफलकावरती. 1 षटकाच्या अंती. चला गोलंदाज अजित मामूलकर गोलंदाजी करतील सेकंड षटकासाठी भिवडी टीम कडून. अगदी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी क्रिकेट. ओहो, अडबॅटने खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती धावबाची संधी आले, पाठी पाहत राहिले आणि धावबाद होईल. चला बॅटर लगेचच न्यू बॅटर येऊ द्या. टीम मीटिंग करू नका, बॅटरला येऊ द्या. 3 धाबा आणि अगदी आपण पाहतोय विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. जम्बो साऊंड अँड लाईट आपण पाहतोय. तीन धाबा आतापर्यंत आपण पाहतोय. भोजन करून घ्या डीजे, काय प्रॉब्लेम नाहीये. 3 धाबा अगदी आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज अभिजित येत आहेत फलंदाजीसाठी. अगदी अजित. ओहो, यावेळेस आपण पाहतोय चांगली फिल्डिंग, चांगली गोलंदाजी. आणखीन एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. करंट रन रेट 1.50 आपण पाहतोय. फर्स्ट इनिंग प्रथम फलंदाजी करते आखाडे टीम. आतापर्यंत 3 धाबा, 1 विकेटचं पतन. बॅटची लिडिंग एज, परंतु सेफ झोन असेल, चेंडूपर्यंत खेळाडू पोहोचू शकत नाहीये. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 धाब्यांनी धाबा आल्या. धावफलकावरती धाबा झाल्यात त्या
5 धाबा 5 रन्स. समोर पाहतोय एक वाईड चेंडू. आता आपण पाहतोय अबांतर एक धाब येते. धाबा झाले त्या 6. आत्ताचा वाईड धाबा झाले त्या 6 रन्स. बिवडी आणि आखाडे. हो चेंडूला उंची प्रयत्न सुरू असेल परंतु आउटफिट थोडीशी तेज आहे. सिंगल डबल्स मध्ये येथील धाबा आले ते मात्र या चेंडूवरती 2 धाबा. अगदी धाबा झालेत त्या 7 धाबा 7 रन्स. 7 रन्स आपण पाहतोय धापालकावरती. आता 7 धाबा आल्यात. 1 विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अजित. षटकातील 2 चेंडू शिल्लक. फुल टॉस अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये विकेट येईल सहज. विकेट क्रमांक 2. चला विनंती असेल टीम मीटिंग करू नका. बॅटरला येऊ द्या. जे ज्ञानेश्वर विधाते यांनी जेल टिपलाय. अगदी आपण पाहतोय 7 मध्ये 2 आतापर्यंतची स्थिती. 1.5 चेंडू प्रोजेक्टेड स्कोर. या गतीने जर खेळला तर 19 पर्यंत पोहोचू शकता. करंट रन 3.82 आपण पाहतोय. चला बॅटर लवकर जा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 7 धाबा 2 विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये बिवडी आणि आखाडे टीम. चला 2:30 वाजलेत. फास्ट करा. सन्मान देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आखाडे टीम कडून. योगेश आपण पाहतोय. शिवाजी पवार. आता षटक क्रमांक 3. 2 षटकांची सांगता. धावा झाले त्या धाव फलकावरती 7 धाबा 2 विकेटचं पतन. शिवाजी पवार आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. शिवाजी पवार तयार. शिवाजी पवार मला वेळ लावू नका. पप्पांचं नाव घेतलं. बोल 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 की आता. शिवाजी पवार वेळ घेऊ नका. बॉलिंग टाका. पहिला बॉल प्रगतीपथावर. एक धाव आलेले आहे. 1 चेंडू 1 धाव. धावा झालेल्या आहेत 8. बिवडी आणि आखाडे मॅच सुरू आहे. शिवाजी पवार तयार. एक सिंगल आलेली आहे. धावा झालेल्या आहेत 9. शिवाजी पवार तयार. डॉट चेंडू आलेले आहे. धाव संख्या 9 वरच आढळून पडत आहे. 2 विकेट गेलेत आतापर्यंत. 2 बाद 9. शिवाजी पवार तयार. डॉट चेंडू नाही वाईड. अंपायरकडे बघायचं पहिलं नंतर बोला. अतिरिक्त धाव 1 अंक जोडला जाईल. 1 अंक जोडला जाईल. 10 धावा 2 बाद.
फटका जोरात आलेला आहे. 4 धावा जोडले जातील. 14 धावा धावफलकावर. तर निश्चितच आपण पाहतोय धावा झाल्यात त्या 14 धावा. या ठिकाणी आमच्या स्पर्धेला मान्यवर मंडळींचं आगमन होतंय. मंगेशजी साळवे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. मनोजी देसाई साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. या पण मुख्य व्यासपीठावरती मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून आपलं मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. अगदी आपण पाहतोय आपली टुर्नामेंट भैरवनाथ चषक 2026 आपण पाहतोय. धावा झाले ते धावफलकावरती तब्बल 16 धावा, 16 रन्स. आत्ताच्या 4 धावा चौकार. अगदी आपण पाहतोय धावा ऍड केल्या गेल्या, धावा होतील ते धावफलकावरती तब्बल 4 रन पळून काढले. धावा झाले त्या 20 धावा, 20 रन्स आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त हे पण आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. फक्त आपल्या 18 धावा, 18 रन्स आपण पाहतोय. आपल्या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज सायकल प्राप्त झाली आहे असं एक दमदार आणि डॅशिंग नेतृत्व अर्थातच उपजिल्हा प्रमुख शिवसेना आदरणीय मंगेशजी साळवे साहेब यांचं मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. तर निश्चितच आपण पाहतोय 3 षटक या ठिकाणी संपन्न झालेत. आपण मान्यवरांच्या ठिकाणी सन्मान करूया. मायेचे जालर, शाल, सौंदर्याचं प्रतीक, पुष्पगुच्छ ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला आपण जी व्यासपीठाच्या समोर सायकल पाहतोय, उत्कृष्ट फलंदाज असं एक दमदार डॅशिंग नेतृत्व अर्थातच दानशूर व्यक्तिमत्व उपजिल्हा प्रमुख शिवसेना आदरणीय मंगेशजी साळवी साहेब यांचा सन्मान आम्ही करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मायेची जालर, शाल, सौंदर्याचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचा करतोय हेतुजी असा शुभ सन्मान. अर्थातच खिशात असणं महत्त्वाचं नाही, खिशातून देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि साहेबांचं प्रेम आमच्या भैरवनाथ क्रिकेट क्लब भोगवलीवरती आणि त्याचीच दखल घेत असताना त्यांच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेला सायकल आम्हाला पुरस्कृत केली. उत्कृष्ट फलंदाज या खेळाडूसाठी मंगेशजी साळवे उपजिल्हा प्रमुख शिवसेना साहेबांचा सन्मान होतोय. त्यानंतर मनोजजी देसाई साहेबांचा आम्ही करतोय सन्मान. साहेबांच्या सोबत आलेले आदरणीय व्यक्तिमत्व मनोजी देसाई साहेबांचा आम्ही करतोय सन्मान. मायेचे उपदार, शाल, सौंदर्याचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचा करतोय येतो तसा शुभ सन्मान. त्यानंतर पुढील सन्मान इंगळे साहेबांचाही करतोय आम्ही सन्मान. अगदी मायेचे जालर, शाल, सौंदर्याचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचाही करतोय येतो तसा शुभ सन्मान. स्पर्धा आमची मानाची सन्मानाची भैरवनाथ क्रिकेट क्लब भोगवलीची स्पर्धा आपण पाहताय, अनुभवताय. भैरवनाथ चषक 4थ्या पर्वाला आजचा अंतिम दिवस आपण पाहतोय. अशा सर्व दानशूर व्यक्तिमत्वांच्या ठिकाणी हातभार हातखंडा आमच्या या आयोजकांना लाभलाय आणि खऱ्या अर्थानं त्याचीच दखल घेत आम्ही या मान्यवरांचा करतोय सन्मान. अतिथी देवो भव भारतीय संस्कृतीची परंपरा जोपासली जाते. निश्चितच आपण पाहतोय अगदी धावा आले त्या धावफलकावरती तब्बल धावा आपण पाहतोय 24. मान सन्मानाचं चिन्ह आपण पाहतोय, आपण त्यांना देतोय शाल, मान सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण करतोय सन्मान. यावेळेस आपण पाहतोय विकेट मिळते आणि अगदी आपण पाहतोय धाबा स्थिरावल्यात 24 या अंकावरती. भिवडी आणि आखाडे असा सामना. तर
तर निश्चितच आपण पाहतोय इथे मात्र जर आपण पाहिलं तर अपील केली लेग बायचा इशारा येतोय. लेग बायच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक सिंगल आणि धावा झाल्या त्या 25 धावा 25 रन्स आपण पाहतोय. जबरदस्त एफर्ट दिला जाईल 25. अगदी आपण पाहतोय धावा झाल्या त्या धावपालकावरती 25 धावा 25 रन्स. 5 चेंडू झालेत आतापर्यंत. यावेळेस चेंडूला उंची झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन होईल. विकेट जाते. ज्ञानेश्वर विधातेने झेल टिपलाय. टीम मीटिंग करू नका. चला गोलंदाजाला 5 रन करा. 4 षटकांची सांगता झाली. धावा झाले त्या 25. 4 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त हे पण आपण पाहतोय. आपल्या स्पर्धेचा आनंद लुटताना आपण पाहतोय. राजकीय क्षेत्रामध्ये जरी कार्यरत असले तरी देखील अगदी खेळाची देखील आवड असलेले आपले आदरणीय मंगेशदादा साळवी साहेब त्यांच्यासोबत मनोजी देसाई इंगळे साहेब स्पर्धेचा आनंद घेताना मुख्य व्यासपीठावरून बॅटचे चेंडूला उंची झेल मात्र टिपला जातोय आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. स्थिती धावफलकावरती 25 षटक क्रमांक 5 सचिनचं पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले. न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये सुशील आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. डीप लॉंग लेगला चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक फंबल होतोय आणि धाबा आल्यात किती तर 4 धाबा येत आहेत आणि 4 धाब्याने धावा झाल्यात त्या 29. मेहनत करताना आपण पाहतोय अश्विन दादा गोळे असतील, सुनील दादा गोळे असतील, नितीनजी सनस, निलेशजी सनस, शैलेशजी सनस, प्रतीक गोळे संपूर्ण टीम मेहनत करताना आपण पाहतोय. त्यांची पोचपावती अर्थातच मान्य मंडळींची रेलचेल आपल्या मुख्य व्यासपीठावरती चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. मंगेशजी गोळे हे देखील आपण पाहतोय स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. गोळे ब्रँड आणि सनस ब्रँड मिळून अगदी चांगल्या पद्धतीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. रखरखत्या उन्हामध्ये खेळाडू कक्ष प्रेक्षक कक्ष आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्या ट्रॉफीज आपण पाहतोय. हितेशजी गोळे असतील, शैलेशजी गोळे या सगळ्यांच्या एकात्मतेतून एकतेतून साकारलेले स्वप्न त्यांचं संपूर्ण भैरवनाथ क्रिकेट क्लब भोगवलीचा संघ त्यांचे ग्रामस्थ तरुण मंडळ सगळ्यांच्या सहकार्याने स्पर्धा नवी मुंबईच्या ठिकाणी या ठिकाणी परिपूर्णरित्या पार पाडली जाते. फटका खेळला जातोय. झेल टिपला जाईल. बॅटर जाईल डगआउट मध्ये. आकाश जांभळेनं झेल टिपलाय. तर निश्चितच आपण पाहतोय धावा झाल्या त्या धावपालकावरती 29 धावा 29 रन्स ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सायकल उपलब्ध झाली. अर्थातच मंगेशजी साळवे वर्णी लाभली. प्रेम आमच्यावरती राहील हीच अपेक्षा असेल. आता मात्र आपण पाहतोय 5 षटक संपन्न झाले. धावा झाल्या त्या 29. 30 धाब्यांचं लक्ष. शिवाजीदादा गोळी या आपल्याला विनंती करतोय. आमचं भोजनाची वेळ झाली आहे.
अर्ध्या मिनिटामध्ये विनंती आहे. उठावला नाही म्हणतोय. तीस चेंडू आणि 30 धाव्यांची गरज म्हणजे माफक असं आव्हान आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. सुशील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच माध्यमातून आपण पाहतोय वैभव आणि आपण पाहतोय स्वराज. शैलेजी सनस सकाळपासून आत्ता चेहरा दाखवलाय. अगदी आपण पाहतोय बघा एकता आहे या सगळ्यांची. सुनील दादा गोळे, आमचे शैलेजी सनस, अश्विन दादा गोळे आपण पाहतोय, नितीनजी सनस, निलेश सनस, प्रतीक गोळे, हितेश गोळे, सगळी पॅनल अगदी चांगलं मेहनत करताना आपण पाहतोय. ओहो झेल टिपला गेलाय पहिल्या चेंडू बत्ती. तर निश्चितच आपण पाहतोय इथे मात्र जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नो प्लस वन फ्रीडचा चेंडू. अगदी आपण पाहतोय प्रतीक गोळे यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी पार पाडली जाते. गुणलेखकाची 2 धाबा आतापर्यंत आपण पाहतोय. विक्रम जांभळे पाहू शकाल भिवडे आणि आखाडे यांच्या दरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये भिवडे आणि आखाडे. बॅटची लिडिंग एज खेळ ड्रॉप होईल, सिंगल घ्यायला नकार दिलाय. 2 धाबा आतापर्यंत आपण पाहतोय. तर 2 धाबा आल्या धावफलकावरती. अपील केली गेली, पंचांनी दात मान्य केले. अगदी बॅटर येईल डगआउट मध्ये. टीम मीटिंग करू नका, चला फिल्डिंग पहिलावून घ्या. तर निश्चितच आपण पाहतोय आकाशजी जांभळे गोलंदाजीसाठी. आपण पाहतोय आकाश गोलंदाजी करते, फलंदाजी आकाशजी जांभळे आलेत. आणि विक्रम आपण पाहतोय 101 वरती खेळतोय. भिवडी आणि एका बाजूला आपण पाहतोय आखाडे टीम. चला 3 वाजलेत, फास्ट करा, आजच मॅच कंप्लीट करायचे आपल्याला.
बॅटच्या रडारमध्ये आपण पाहतोय चेंडूला दिले उंची. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? अगदी 6 धावा झाल्या. माध्यमातून बॅक टू बॅक 2 धावा झाल्या, त्या 14 धावा. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त हे पण आपण पाहतोय. चांगली कामगिरी मैदानामध्ये. 14 धावा आत्तापर्यंत आपण पाहतोय. 2 विकेटचं पतन. 0.5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. आत्तापर्यंत आकाश गोलंदाजी करतायत. आता गरज असेल ती मात्र 25 आपण पाहतोय. समर्थ गोलंदाजी करतायत. 25 मध्ये 16 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. एक षटक संपन्न झाले तर नवीन गोलंदाज झालेत समर्थ. पहिला चेंडू समर्थ यांचा. अगदी फटका खेळलाय. ओहो, कॅच ड्रॉप होईल. एक सिंगल घेतली जाईल. धावा झालेत त्या 15 रन्स. तर नक्कीच आपण पाहतोय 12 ते 13 वर्षाचा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना समर्थ आपल्याला पाहायला मिळतोय. 15 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये 14 होत्या. या चेंडूमध्ये सिंगल. 2 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. स्लोअर चेंडू अपील केली गेली परंतु चेंडूला उंची होती. अगदी जबरदस्त गोलंदाजी समर्थ यांच्या माध्यमातून. अगदी लेग बिफोर विकेट कशी दिली जाते, अगदी लाईन आणि लेंथ पाहिली जाते. चेंडू कोणत्या स्टिकवर चाललाय, चेंडूची उंची किती, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर LBWची विकेट दिली जाते. समर्थ नेक्स्ट बॉलसाठी हाफ ट्रॅकर चेंडू, पण चेंडूला उंची. कॅच होते का पाहायचंय. कॅच होईल. विकेटचं पतन मिळते. समर्थ मिळवतोय विकेट. खराडे मैदानाच्या आतमध्ये अगदी सन्मान देतोय. एक सिंगल घेतले. धावा झाले त्या 16. PMPL आपण पाहतोय अंडर 22 मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळवलेला खेळाडू हर्षल खराडे मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू एक धाव आतापर्यंत जमवतोय. 2 चेंडू 2 वरती खेळतोय विक्रम. 16 धावसंख्येवरती 4 विकेट भिवडीच्या. अगदी आपण पाहतोय आखाडे टीमने देखील मॅच अद्याप सोडलेली नाहीये. 19 चेंडू 14 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. हो, गॅप मध्ये चेंडू येतोय. सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक असेल. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. 2 धाव्यांनी धावा झाल्यात त्या मात्र 18 धावा 18 रन्स. 4 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. भिवडी आणि आखाडे यांच्या दरम्यानची लढत. रिक्वायर्ड 104 आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट 30चं माफक टार्गेट म्हणेन. 18 मध्ये 12ची आवश्यकता. आता भिवडी टीम फलंदाजी करतोय. 4 विकेटचं पतन आतापर्यंत आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. चेंडूला उंची दिली आहे. या चेंडूवरती आपण पाहतोय 6 धावा झाल्यात त्या 24. अगदी 24 रन्स आपण पाहतोय. शेवटचा चेंडू खराब आलाय. चला टीम मीटिंग करू नका. गोलंदाजाला
अच्छा 2 षटकं बॅलन्स आहेत. अगदी आपण पाहतोय 18 चेंडू आणि अगदी आपण पाहतोय 6 धाब्यांची गरज. 18 चेंडू 6 करंट रन रेट 12 आपल्याला पाहायला मिळतील. 18 मध्ये 6 ची आवश्यकता. चला विनंती आहे. पिंपळी टीमचा कॅप्टन आपण लगेच आमच्या टॉस बॉक्सच्या बाजूला या. पिंपळी टीम ओहो पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. 5 चेंडू शिल्लक राहताना सामना फिनिश केलाय तो हर्षल खराडेनं. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं कौतुक. सामना जिंकलाय तो मात्र अगदी भिवडी संघाचं आणि सामन्याचा सामनावीर ठरतोय. यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. विजय ज्यूस सेंटरचे प्रोप्रायटर विजय